कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खूप रमली आहेस ना इथे? बाय बघा ना, निसर्ग कसला सुंदर आहे। हो, निसर्ग आणि माणसं पण, हो ना? बाय आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी आलेलो आहोत। असं एखाद्या परक्या माणसावर इतक्या सहजासहजी कसं काय विश्वास ठेवू शकतेस तू? असं एखाद्यासोबत हसून खेळून बोलायची काय गरज आहे? हं? असं एखाद्यासोबत सायकलवर फिरायला जाणं, त्याच्यासोबत मिळून स्वयंपाक करणं, हे हे सगळं तुला योग्य वाटतंय का? हं? का असं वागतेस तू? फायनली मी आदित्यच्या मनातून पारूच्या नावाचं भूत उतरवलं। मालक सर, यात काय चुकीचं आहे? अरे आता स्वयंपाक करणं हेच तर माझं काम आहे ना। अन तो बिचारा नानू, तो 2 शब्द माझ्याशी गोड बोलला तर काय बिघडलं? एकटाच आहे इकडं, त्याच्या बरोबर बोलायला सुद्धा कोणीच नाही, म्हणून मी त्याच्या बरोबर जरा 2 शब्द गोड आणि पिरमानं बोलते। नाहीतर असतात ना इकडं काय काय माणसं, कारलं खाल्ल्यासारखं नुसतं कडूच बोलता येतं त्यांना। अगं तुला माहितीये का त्याच्या मनात काय आहे ते? नाही माहिती, तुम्ही सांगा ना, त्याच्या मनात काय आहे माझ्याबद्दल? तो मूर्ख तुझ्या प्रेमात पडलाय। काय? तोच सांगत होता मला काल रात्री। नानू, नानू, आधी मला सांग, तू आमच्या मालक सरांना काय म्हणलास? काय सांगत? तुला मी आवडते हे तू आमच्या मालक सरांना का सांगितलंस? अरे मी कधी म्हटलं असं? सरळ मलाच सांगायचं ना। नानू, तुझं मन लई चांगलं आहे बघ, तुझं मन लई स्वच्छ आहे, तुझ्या मनात काय बी पाप नाही, निस्वार्थ आहेस बघ, तू ना खरंच लई चांगलं आहेस। मालक सर, तुम्हाला ना अजिबात खोटं बोलता येत नाही बघा, तुमचे डोळे ना समजा खरं खरं सांगतात। पार्वती, मी एवढं सगळं बोललो त्यांना, तुला राग नाही आला? आता तर राग कशा पायी येईल? मला तर ना असं वाटतं आपण चांगले मित्र होऊ शकतो। तसं बी ना आता माझं कुणीच मित्र नाही। मी आहे ना प्रेम पुजारी, आपलं काम भारी। मी आहे तुझा मित्र। पारू, माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्राइज आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज। आपण एक काम करूया, तुला झाडा फुलांची आवड आहे ना? इथे एक जंगल आहे, त्या जंगलात खूप औषधी वनस्पती आहेत। तुला औषधी वनस्पती आवडतात ना? वय मग आपण चल तिकडे जाऊया, तुला समजा दाखवतो। चालतंय, चल। एक मिनिट, तू तू नाही जाऊ शकत। का नाही जाऊ शकत? का नाही जाऊ शकत म्हणजे हे स्वयंपाक करायचा आहे ना? मालक सर, आजचा समजा स्वयंपाक मी आधीच बनवून ठेवलाय। नाही, मग ते माझी खोली क्लीन करे, माझी रूम क्लीन करायची आहे बिकॉज मी केली, चक्काचक करून ठेवले, जा जाऊन झोपा। ए तू कपरे, तुला ते आपलं पारू मालक सर, ते मी तू आपलं पारू तुम्ही नुसतं आठवतच बसा, पण आजच्या दिवसातली माझी समधी कामं झालेली आहेत, त्यामुळे आजच्या उरलेल्या वेळेत मी काय करायचं हे माझं मी ठरवेन, तुम्ही सांगायची अजिबात गरज नाही। मी तुला सांगतोय ना तू नाही जायचंस म्हणून। मी तुम्हाला सांगितलं ना मी जाणार म्हणून। नानू सर, सर, पार्वती, जरा या बाजूला येतेस? नाही, पण मी ऐक माझं,
मी तुला काय सांगतो सारखा चल चल सावकाश. तुम्हाला गावात कशाची गडबड चालली होती. मी इथंच कुठेतरी बघितलं होतं. आता माझीच गडबड झाली. प्रीतम सर, प्रिया मॅडम या. नाही 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 नाही, तू अभ्यास चालू राहू दे. आम्ही आलो म्हणून लगेच नाटकं करू नकोस. बरं मारुती मामा आहेत का रे आत? नाही, बा कुठेतरी बाहेर गेलाय. हे तुझ्यासाठी चॉकलेट. हिशोबत चॉकलेट. थँक्यू थँक्यू. बरं गणी मला सांग, मारुती मामांची तब्येत ठीक आहे ना? बाय, हाय की. मला सांग, अभ्यास कसा चाललाय तुझा? शाळा कशी सुरू आहे? शाळा सुरू आहे की. अभ्यास काही करायला आवडत नाही. शाळेत तुझी फी वगैरे भरायची आहे का? म्हणजे मागतायत का सर? नाही, तसलं काही विचारत नाहीत मला. बरं मग तू मारुती मामांना कधी कोणाकडून पैसे मागताना बघितलेस का किंवा ऐकलंयस का फोनवर वगैरे? नाही. मारुती मामा असं काही बोलले का की आपल्याला घरात काहीतरी वस्तू वगैरे घ्यायची आहे? नाही. मारुती मामाला एवढ्या पैशांची गरजच काय? बाने पैसे घेतले का? हा, ते माळी काका आहेत ना, विकास काका, हा. त्यांची बायको आजारी. बाने बँकेतनं पैसे काढले होते. मला बोललेलं बा. बरं ठीक आहे, तू अभ्यास कर आता. आणि आम्ही येऊन गेलोय सांगू नको मामांना. हे घे पुस्तक घे, लगेच बंद करतो. कशाची गडबड चालू होती. या वेळेला इतक्या या जंगलात जायची काय गरज आहे? पारू अशी का वागतेस? पहिल्यांदा असं झालंय की तू माझा शब्द मोडलास. मी नाही म्हणत असताना सुद्धा मुद्दाम गेलीस. काय काय करू यारचं? आदित्य, हा? हे काय चेंज का करून बसलास? अरे आज अवॉर्ड फंक्शन आहे आदित्य. हा, आणि हो, आपण शॉपिंगला जाऊयात. मला तुला आज माझ्या आवडीचा ड्रेस घ्यायचा आहे आणि तोच ड्रेस घालून तू अवॉर्ड घ्यायचास. पण त्यासाठी आपल्याला शॉपिंगला जावं लागेल. जाऊयात ना? हो हो, जाऊया ना, जाऊया. आदित्य, अरे आवरायला घे. हा, काय झालं आदित्य, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काय प्रॉब्लेम असणार आहे? काय प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही तर आवरायला घे ना, लेट होईल आपल्याला. हो माय गॉड, तर वाजलेत बघ किती. आपण जाणार कधी, परत येणार कधी, त्यात आपण इतक्या लांब आहोत, इथून सगळंच दूर आहे. आणि प्लस दगदगही खूप होईल ना. अनुष्का, मी काय म्हणतोय, आपण त्याच्याऐवजी इथे समोरच्या जंगलात जाऊया फिरायला. काय बोलतोस तू आदित्य? अरे आज अवॉर्ड फंक्शन आहे, आपला सगळा फोकस तिकडे पाहिजे. हे असं फिरायला जंगलात जायला आपल्याला वेळच नाहीये. ये, लगेच जाऊ आणि लगेच येऊ, मग आवरून. नाही, मी काही एक ऐकणार नाहीये. तू प्लीज आवरायला घे, मी आलेच. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.